हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी रविवार सुद्धा आहे. तर या दिवशी सगळ्यांना सुट्टी आहे. आपल्याला या दिवशी महालक्ष्मी आईची सेवा करायची आहे. तो व्हिडिओ नंतर येणार आहे. परंतु आजची जी माहिती आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा सण मानला गेला आहे. याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजे या दिवशी आपण डोळे झाकून कुठली वस्तू घेत असतो. सोनं, चांदी, आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण वस्तू घेत असतो. कोणी घर घेतो, कोणी गाडी घेतं. आपण आपल्या परिस्थितीनुसार या दिवशी काही ना काही वस्तू खरेदी करत असतो. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. या दिवशी कुठली वस्तू घेतली किंवा कुठली गोष्ट आपण केली तर ती आपल्यासोबत कायम राहणार आहे आणि आपल्याला ती फळणार आहे. म्हणून आपण या दिवशी वस्तू घेत असतो, सोनं चांदी खरेदी करत असतो. परंतु तुम्ही सोनं चांदी खरेदी करा किंवा एखादी वस्तू घ्या, काहीही करा या दिवशी, पण त्यासोबत आज मी तुम्हाला काही म्हणजे अशा वस्तू आहेत त्या अनमोल अशा वस्तू आहे आणि त्या सोन्याहून सुद्धा महत्त्वाच्या आहेत. अशा वस्तू खरेदी करायच्या आहे आणि अशा वस्तू आहेत की ज्या प्रत्येक खिशाला परवडतील, प्रत्येकाच्या खिशाला त्या परवडतील. अगदी म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा ती वस्तू घेऊ शकतो आणि या वस्तू घेणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला आज अशा 14 वस्तू सांगणार आहे. त्या वस्तूंपैकी जी वस्तू तुम्हाला शक्य असेल ती वस्तू तुम्ही घरी नक्की आणा. या दिवशी या वस्तूंना आणणं खूप महत्त्वाचं आहे. या वस्तूंचं तेवढं महत्त्व आहे. म्हणून या वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहे? या वस्तू तुम्ही जर या दिवशी खरेदी केल्या तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील आणि या वस्तू तुमच्या घरात आल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या घरात चांगले बदल दिसू लागतील. चांगल्या वस्तू या आहेत आणि या वस्तू या दिवशी खरेदी करण्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तू या दिवशी खरेदी करणं खूप गरजेचं आहे. तर अशा या मौल्यवान वस्तू कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, म्हणजे महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. महिलांनी नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. तर या दिवशी आपल्याला, या शुभ दिवशी आपल्याला कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांची लिस्ट मी तुम्हाला देते. या दिवशी तुम्हाला 7 कवड्या आणायच्या आहेत. कवड्या आणताना पांढऱ्या आणायच्या, पिवळ्या आणायच्या नाही. पांढऱ्या कवड्या या दिवशी 7 तुम्हाला खरेदी करायच्या आहे. आता या 7 कवड्यांचं काय करायचं यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे. 7 कवड्यांचा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. प्रत्येक महिलांनी करायचा आहे. तो कसा करायचा याबद्दल व्हिडिओ येणारच आहे. परंतु तुम्ही 7 कवड्या या दिवशी घेऊन या. मातीचे भांडे दान करण्याला महत्त्व दिले गेलं आहे. मातीचा माठ, तुम्ही पाण्याने भरलेला माठ दान करू शकतात. म्हणजे जिथे पाणपोई असते तिथे तुम्ही एक माठ पाण्याने भरून ठेवू शकता किंवा गोर गरजूला तो माठ दान करा किंवा एखादं मातीचं भांडं तुम्ही कोणाला तरी दान करा. म्हणजे या दिवशी भूमी दान करण्याला महत्त्व दिले गेलं आहे. आता भूमी, एखादी जागा किंवा एखादं घर किंवा एखादा फ्लॅट आपण कोणाच्या नावे करू शकत नाही. म्हणून तुम्हाला मातीचं एखादं भांडं कोणाला तरी दान करायचं आहे. चणा डाळ किंवा अख्खे चणे दान करायचे. हे चणे दान केल्याने किंवा चणा डाळ दान केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तांदूळ सुद्धा तुम्ही दान करू शकता. तांदूळ दान केल्याने सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात. या दिवशी तुम्हाला एक पेन विकत आणायचा आहे आणि एक डायरी विकत आणायची आहे. काळ्या रंगाचा आणायचा आणि कुठल्या आणू शकतात. एक डायरी आणायची किंवा एक वही आणा आणि तिची पूजा आपल्याला या दिवशी करायची. कशी करायची याबद्दल व्हिडिओ येणारच आहे. तर आधी तुम्ही हे दोघं विकत घेऊन या. या दिवशी सेंदव मीठ, ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात, ते तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा खडा मीठ खरेदी करा. मीठ हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि चंद्रग्रह सुद्धा याच्याने मजबूत होतो. म्हणून या दिवशी मीठ खरेदी करणं खूप गरजेचं आहे. या दिवशी झाडू खरेदी करा. या दिवशी झाडू खरेदी करून त्याची पूजा करण्याला सुद्धा महत्त्व दिलं गेलं आहे. झाडू आणि मीठ खरेदी केल्याने आपलं भाग्योदय होतो, आपलं भाग्य चमकतं, आरोग्य चांगलं होतं घरातलं लोकांचं आणि आपलं आरोग्य चांगलं होतं आणि वास्तुदोष दूर होतो. म्हणून या दिवशी मीठ आणि झाडू नक्की खरेदी करा. या दिवशी दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नक्की खरेदी करा. तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रात कुठेही ते मिळून जाईल. तर ते तुम्ही नक्की खरेदी करा आणि त्याची सुद्धा विधिवत पूजा करायची. कशी करायची म्हणजे त्याची स्थापना करावी लागेल तुम्हाला या दिवशी. तुमच्याकडे नसेल तर म्हणते मी
आणि स्थापना कशी करायची वगैरे तुम्ही जर तुम्हाला हवा असेल व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी त्यावर नक्की व्हिडिओ करेन. श्रीयंत्र आणि दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं गेलं आहे, म्हणून हे आपल्या देवघरात असायलाच हवं. या दिवशी जवस खरेदी करण्याला सुद्धा महत्त्व दिले गेलं आहे. जवस खरेदी करा आणि या दिवशी पिवळ्या रंगाची मोहरी खरेदी करा. पिवळी मोहरी तुम्हाला खरेदी करायची आहे. या दिवशी तुमच्याकडे स्वामींची जर मूर्ती नसेल, स्वामी समर्थ महाराजांची, तर त्यांची मूर्ती नक्की खरेदी करा. ती तुम्ही घरात आणा. या दिवशी त्यांची स्थापना करा, किंवा तुम्हाला या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी सुद्धा याची स्थापना करू शकता. त्यानंतर गजलक्ष्मी 2 हत्ती येतात, ते तुम्हाला खरेदी करायचे आहेत. आणि या दिवशी तुळस नक्की खरेदी करा. तुमच्या घरात तुळस असेल तरी सुद्धा तुळस खरेदी करायची. आपल्या घरात 1 सोडून 10 तुळस असल्या तरी सुद्धा चालतं, असं काही नाही 1च तुळस हवी. तर तुम्ही या दिवशी तुमच्याकडे तुळस असेल तरी सुद्धा तुम्हाला तुळस एक आणायची आहे. आवर्जून खरेदी करा. कवड्यांचं तोरण नक्की आणा आणि ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहे. कवड्या तिला दिसल्या की ती आपल्या जवळ खेचली जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य द्वारावर कवड्यांचं तोरण लावणार तर लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाणार आहे, ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तर अशा या मौल्यवान आणि अगदी म्हणजे स्वस्तात येणाऱ्या वस्तू आहेत, तर या वस्तू नक्की आणा. आपण काय करतो, सोनं चांदी खरेदी करतो, गाडी घेतो, घर घेतो, सगळ्या गोष्टी घेतो, परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या खूप मौल्यवान आणि महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि स्वस्त सुद्धा आहेत. याच वस्तू आपण आणत नाही. तर या वस्तू नक्की आणा. तुम्हाला यातल्या ज्या शक्य असेल त्या वस्तू नक्की तुमच्या घरात तुम्ही आणा आणि ज्या वस्तू असतील त्या नका आणू. म्हणजे वस्तू म्हणजे तुमच्याकडे देव नसतील, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख असेल तर नका आणू. परंतु मी ज्या वस्तू सांगितल्या धान्यांमध्ये किंवा कवड्या वगैरे तुम्हाला मी सांगितलं आणायला, तर ते नक्की तुम्ही आवर्जून आणा. आता यांची सगळ्यांची पूजा कशी करायची याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. आताची एवढीच माहिती होती की या वस्तू तुम्ही नक्की आणा. या वस्तू तुम्ही आणल्या या दिवशी तर तुमचा भाग्योदय होणार आहे, तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत. तर या दिवशी दान धर्मसुद्धा नक्की करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान करा आणि या दिवशी पुण्याचा संचय नक्की वाढवा. आपण या दिवशी ज्या चांगल्या गोष्टी करू त्याचा पुण्याचा संचय आपला वाढणार आहे. आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे. ती कोणती करायची याबद्दल सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे. तर हे सगळे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येतील, तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघायला मिळतील. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.